ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 2. वेद धर्म व संदीप्ताख्यान. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे त्रिमूर्ती राजा, आपण माझे गुरु आहात. आपण कृष्णातीरी वास करता व तेथे भक्त एवढ्या आनंदात राहतात की देव स्वर्गातून त्यांचे कौतुक पाहत राहतात. नामधारक गुरुचरणाचे ध्यान करीत होते. चालत होते. हळूहळू रस्ता मागे पडत होता. ते काही काळाने दमले. एका वृक्षाच्या बुंदाशी बसले. तेवढ्यात त्यांचा जरा डोळा लागला. त्यांचे ध्यान मनात होते तेच गुरु त्यांना स्वप्नात दिसले. जटाजूट शिरावर बांधलेला आहे. अंगाला भस्म फासलेले आहे. व्याघ्र चर्म परिधान केलेले आहे. पितांबर जळजळीत दिसत आहे. ते जवळ आले. नामधारकाच्या भाळी भस्म लावले. त्यांना अभयदान दिले. आश्वासन दिले. एवढ्यात नामधारक जागे झाले. इकडे तिकडे पाहू लागले. त्यांना मोठा विस्मय वाटला. पण गुरु तिथे दिसले नाहीत. तेच ध्यान करीत ते पुढे निघाले. आणि काय आश्चर्य, थोड्या अंतरावर तेच स्वप्नातील योगेश्वर पुन्हा दिसले. फार आनंद झाला. पटकन ते पुढे धावले. त्यांच्या पायांवर त्यांनी लोटांगण घातले. करुणा भाकू लागले. तुम्हीच माझे पिता, तुम्हीच माझी आई, असे प्रेमाने म्हणू लागले. स्तुतीचे शब्द आपोआप ओठांवर आले. हे योगेशा, तुमचा जय जयकार. अज्ञाताचा अंधार तुम्हीच नष्ट करता. तुम्ही स्वयंप्रकाशी ज्योतिस्वरूप आहात. कृपेचे सागर आहात. सिद्धमुनी आहात. तुमच्या दर्शनानेच माझे सर्व दोष नाहीसे झाले. तुम्हीच मला तारून येणारे म्हणून दैवयोगाने इथे गाठ पडली. भक्तांवर तुमची कृपाच असते. तुम्ही कुठून आलात? तुमचे नामाभिधान काय आहे? तुमचे निवासस्थान तरी कोणते? त्यांचे उत्कंठ व आदरयुक्त शब्द प्रश्न ऐकून योगी त्यांना म्हणाले, भूमीवरती स्वर्गासारखे एक तीर्थ भीमा व अमरजा नद्यांच्या संगमावर आहे. तिथे मी जात आहे. नृसिंह सरस्वती यांचे ते स्थान. गाणगापूर हे त्या क्षेत्राचे नाव आहे. ते स्वामी त्रिमूर्तींचा अवतार आहेत. भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आहे. त्यांचेच ध्यान अभ्यासयोगी करतात. ते भक्तांना आनंद देतात. अखंड ऐश्वर्य देतात. काही कमी पडू देत नाही. तेव्हा नामधारक म्हणाले, मी त्यांचे सदा ध्यान करतो, नाम घेतो. मग माझी दीन अवस्था का बरे? पूर्वजांपासून आमचे कुल त्यांची भक्ती करत आहे. तुम्ही मोठ्या भाग्याने मला भेटलात, तरी आता माझा संशय दूर करावा. योगी म्हणाले, अहो ऐका, गुरुकृपा ही लहान मोठ्यांवर सारखीच असते. ते भक्त बसलेले आहेत. त्यांची भक्ती करता आपण दीन आहोत असे सांगता म्हणजे तुमची भक्तीच दृढ नसेल म्हणून असे होते. ते ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचे एकरूप असे दत्तावतार आहेत, ही दृढ निष्ठा ठेवा. ते देव एखाद्या वेळी कोप करतील, पण गुरु मात्र भक्तजनांचे रक्षण करतात. पण ते जर क्रुद्ध झाले तर तिन्ही देव भक्तांचे रक्षण करू शकत नाहीत. नामधारक म्हणाले, मी तुम्हाला वंदन करतो स्वामी. तुम्ही हे जे सांगता त्यामुळे मला एक प्रश्न पडला आहे की तिन्ही देवांचे एकरूप असे ते अवतार कसे झाले? आणि देव कोपले तरी गुरु रक्षण करतात व गुरु कोपले तर देव रक्षण करू शकत नाही असे कोण म्हणाले? हे कोणत्या शास्त्रातील वचन आहे? माझी जिज्ञासा कृपा करून पुरी करा. योगी म्हणाले, तुम्ही आम्हाला चांगला प्रश्न विचारलात. आता ऐका. वेदवाक्यांच्या साक्षीने मी सांगतो. ब्रह्मदेवांच्या मुखातून 4 वेद निर्माण झाले. 18 पुराणेही त्यांच्यापासून उत्पन्न झाली. त्यात ब्रह्मवैवर्त नामक पुराण प्रख्यात आहे. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात श्री नारायण विष्णू हे व्यास झाले. त्यांनी वेदांची संहिता संकलित केली, नीट विभागणी केली आणि पुराणांचाही विस्तार केला. ते व्यास सर्व ऋषींना जी कथा सांगत होते तीच मी तुम्हाला सांगतो. कलियुगाने ब्रह्मदेवांना एकदा गुरूंचा महिमा काय आहे ते विचारले. तेव्हा ब्रह्मदेवांनी तो सविस्तर सांगितला. योगी म्हणाले, नामधारकांनी विचारले, स्वामी तो केव्हा व का सांगितला याची सविस्तर कथा सांगा. योगी म्हणाले, भगवान विष्णू अव्यक्त नारायण स्वरूपात प्रलयकारी वटपत्रावर शयन करीत होते. त्यांना सृष्टी उत्पन्न करावयाची इच्छा झाली. त्यांच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाले व त्यात ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांनी 4ही दिशांना पाहिले तेव्हा त्यांना 4 मुखे निर्माण झाली. आपण सर्वश्रेष्ठ असे त्यांना वाटले. तेव्हा विष्णूंनी त्यांना दर्शन दिले व स्वतःची भक्ती करायला सांगितले. तेव्हा त्यांनी तप केले. विष्णूंनी मग त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली आणि आज्ञा केली. त्याप्रमाणे सृष्टी रचना कशी करावी यासाठी 4 वेद त्यांना दिले आणि त्यांना अनुसरूनच जगताची समग्र निर्मिती करण्यास सांगितले. मग ब्रह्मदेवांनी उद्विज, जारज, अंडज व स्वदेज अशी 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. ब्रह्मवैवर्त पुराणात सुतांनी शौनकादिकांस त्याचे वर्णन करून सांगितले आहे.
ब्रह्मदेवाने प्रथम मानसपुत्र सनकादिक मुनी व नंतर मरीची आदी ऋषी उत्पन्न केले. नंतर 33 कोटी देव व दैत्य उत्पन्न केले. 4 युगांची व्यवस्था. नंतर त्यांनी अखंड काळाचे 4 भाग केले. ते म्हणजे कृत, त्रेता, द्वापार व कली अशी 4 युगे पृथ्वीवर. या युगांचे क्रमाने आगमन होते. त्यांना ब्रह्मदेवाने विशिष्ट वेश, स्वभाव व कार्य नेमून दिली. कृतयुगाला ब्रह्मदेवाने सत्ययुग असे नाव दिले. ते सत्यवचनी होते, वैराग्यपूर्ण व ज्ञानी होते. त्याने शुभ्र वस्त्र व यज्ञोपवीत धारण केले होते. हातात कंकणे घातली होती. ब्रह्मदेवाने त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. तेव्हा ते युग तपश्चर्येचा मार्ग प्रकट करण्यासाठी भूमीवरती आले. सत्ययुगाचा अवधी संपत आला तेव्हा त्रेतायुगाला बोलावून ब्रह्मदेवाने पृथ्वीवर पाठवले. विवेक वैराग्यशील असे ते युग म्हणजे मूर्तिमंत यज्ञच होता. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. ऋषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. धर्मशास्त्राचा प्रचार त्याने पृथ्वीवर केला. त्यानंतर द्वापार युगातील ब्रह्मदेवाने पृथ्वीला पाठवले. त्याच्या हाती खड्ग, खड्गा, धनुष्यबाण असून ते उग्र व शांत, निष्ठुर व दयावंत एकाच वेळी होते. व्यापार युगात जगामध्ये पुण्य व पाप समान असते. द्वापार युग आले, त्याचा अवधी संपत आला तेव्हा ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावले. ते ब्रह्मसमेत लहान मुलाच्या स्वरूपात व नग्नावस्थेत आले. त्याने एका हातात जीभ व दुसऱ्या हातात शिश्न धरले होते. ते नाचत नाचतच आले. शिव्या देत व स्तुती करीत आले. ते म्हणाले, जे लोक आपली वाणी व रसना म्हणजेच जीभ ताब्यात ठेवतील आणि जे आपले काम वासना ताब्यात ठेवतील त्यांना मी जिंकू शकणार नाही. बाकी जे देवांचे भक्त असतील, सदाचरणी असतील, गुरुभक्त असतील त्यांच्या वाटेस मी जाणार नाही. कलियुग हसत होते, रडत होते, व्याकुळ दाखवत होते. ते पुढे म्हणाले, मी धर्माचा उच्छेद करीन. निद्रा व कलह हे माझे प्राणच आहेत. परद्रव्य व परस्त्री यांची इच्छा करणारे माझे बांधव आहेत. मत्सर, दंभ व आसक्ती ज्यांना आहे ते माझे प्राणप्रिय मित्र आहेत. जे बाहेरून संन्यास घेतात पण आतून भोगांवर आसक्त असतात, तसेच पोटासाठी जे दुसऱ्यांचा छळ करतात ते तर माझे प्राणच आहेत. ब्रह्मदेव त्याला म्हणाले, तू पृथ्वीवरती जा. तेथे लोकांना शक्ती कमी व आयुष्यही अल्प असेल, पण जे तप करतील, भक्ती करतील त्यांना फार लवकर फळ मिळेल. कलियुग म्हणाले, असे जे पुण्यवंत असतील ते मला हकलून देतील. ब्रह्मदेव म्हणाले, काळ हा तुला मदत करेल. काळाच्या प्रभावाने सज्जनांचीही बुद्धी फिरेल. मग तुम्हा दोघांना आपले कार्य करायला चांगलेच व्हावेल. त्यानंतर कलियुगाने आपले वैरी संतसज्जन व आपले मित्र संसारासक्त लोक असतील असे म्हटले. स्त्रीपुत्रांशी आसक्त, मायेच्या पाशात अडकलेले, वेदनिंदक, शास्त्रनिंदक, हरिहरांमध्ये भेद करणारे हे सर्व कलियुगाचे परममित्र होत. ब्रह्मदेवांनी म्हटले, फारच थोडे विरळा सज्जन तुमच्या प्रभावातून सुटतील. बहुतेक लोक तुझ्यामुळे पीडित होतील. जे खरे साधू असतील, अंतःकरणात धैर्य, बुद्धी शुद्ध, लोभाचा अभाव, हरिभक्ती, शिवभक्ती, काशीत निवास, निरंतर गुरुसेवा, मातृभक्ती, पितृभक्ती, ब्राह्मणांची सेवा, धेनूची सेवा, वैष्णव व शैव उपासना, तुळशीची सेवा, सर्व धर्मसाधना तत्परता, पुराण, हरिकथा श्रवणात आस्था, सत्कर्माचे आचरण, विवेकाने दानधर्म करणारे व वंश परंपरेने गुरुसेवा हे गुण ज्यांच्या अंगी असतात तेच साधू. तू त्यांना त्रास न देता सहाय्य कर. गुरु शब्दांचा अर्थ. कलियुगाने विचारले, गुरु या शब्दाचा अर्थ काय? गुरुचे स्वरूप काय? त्याचा महिमा कोणता? ग उ र उ मिळून गुरु हा शब्द होतो असे त्यावर ब्रह्मदेवाने त्याला सांगितले. ग हे अक्षर गणेशवाचक, उ हा स्वर विष्णुवाचक आणि र हे अक्षर अग्निवाचक आहे. 2 वर्णांचा हा गुरु शब्द 4 पुरुषार्थी प्राप्ती करून देणारा आहे. गुरु हेच माता व पिता आहेत. परम शिव आहे. शिव कोपला तर गुरु रक्षण करतील. गुरु कोपले तर शिवही रक्षण करू शकणार नाही. गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच विष्णू, गुरु हेच महेश्वर होय. गुरु हेच साक्षात परब्रह्म होय. विष्णूची भक्ती करणारे गुरुभक्ती अखंड राहो असा वर मागतात आणि गुरु प्रसन्न झाले तर सर्व सिद्धी देणारे जगाचे अधीश्वर असे जनार्दनही प्रसन्न होतात. गुरुभक्ती करता करता शास्त्राचा अर्थ कळतो. तीर्थे, व्रते, योग, तप आदी धर्म कळतात. आचार धर्म, वर्णाश्रम धर्म, ज्ञान, भक्ती व वैराग्य हे सर्व प्राप्त होते. कली म्हणाले, देवा, गुरु हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ कसे? याचे काही उदाहरण असेल तर मला विदित करावे. ब्रह्मदेव म्हणाले, हे पहा, शास्त्रे श्रवण केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि कानांनी श्रवण व्हायचे म्हणजे गुरूंनी सांगितले पाहिजे. अर्थात गुरुच प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप जाणावेत. यासंबंधी तुम्हाला एक कथा सांगतो, ती ऐका. असे म्हणून वेदधर्म ऋषी व संदीपक शिष्य
यांची कथा सांगण्यास ब्रह्मदेवाने प्रारंभ केला. संदीपकाख्यान. अंगिरस मुनींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य वेदधर्म नावाचे मुनी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. एके दिवशी त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, तुमची जर मजवर भक्ती असेल तर माझे वचन ऐका. शिष्य म्हणाले, गुरूंचे वचन आम्हाला प्रमाण आहे, आपण काहीही सांगावे. वेदधर्म म्हणाले, आमचे पूर्वकर्म फार वाईट आहेत, त्यातील पुष्कळचे कर्म फिटले, पण काही शेष राहिले आहेत, ते भोगल्याशिवाय संपणार नाही. ते भोगायचे आणि त्यासाठी काशी येथे जाऊन राहायचे असे आम्ही ठरवले आहे. ते पापभोग मला माझ्या देहानेच भोगावे प्राप्त आहे. तरी त्यावेळी माझी सेवा करून माझा सांभाळ कोण करील का? तुमच्यापैकी एखादा शिष्य जर मला यात सहाय्य करेल तर मी पापमुक्त होईन. गुरुजींचे हे सांगणे ऐकून शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. संदीपक नावाचे शिष्य होते ते म्हणाले, आपला देह सुदृढ आहे, तोवर भोग संपवावा, म्हणजे देहाचा नाश होणार नाही. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. वेदधर्म म्हणाले, मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईन, पांगळा होईन, अंध होईन, मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. तुमची तयारी आहे का? संदीपक म्हणाले, गुरुवर्य, आपण आपले पाप मला भोगायला द्या, मी 21 वर्ष सर्व दुःखे भोगीन. वेदधर्म म्हणाले, तुम्ही बोलताय ते तुमच्या गुरुभक्तीला साजेसेच आहे, पण ज्याचे कर्म त्यानेच भोगले पाहिजे, ते दुसऱ्याला देता येत नाही. मलाच दुःख भोगले पाहिजे. माझी शुश्रूषा करणे हेच जास्त कठीण आहे. संदीपक म्हणाले, मग मला तेही मान्य आहे. मी तुमची काशी नगरात सेवा करीन. तुम्ही मला विश्वनाथा समानच आहात. तेव्हा वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला गेले. मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेश्वराजवळ ते राहिले. रोज मणिकर्णिकेत स्नान करून शंकराची पूजा करावी असा नित्यक्रम सुरू झाला. गुरूंच्या शरीरावर कुष्ठरोग उत्पन्न झाला. त्यांचे अवयव विरूप दिसू लागले, पण शिष्याने त्यांची सेवा न कंटाळता केली. गुरूंनी नाना प्रकारे परस्पर विरुद्ध आज्ञा देऊन त्यांना अत्यंत त्रास दिला. गुरूंना त्या रोगात अनेक प्रकारचे अपंगत्व आले आणि त्यांचे मनही फार बदलून गेले. ते क्रूर, चिडखोर, उर्मट, शिवराळ, असंबद्ध बोलणारे झाले. त्यांची रात्रंदिवस सेवा करता करता संदीपकांची अगदी पुरेवाट होऊन जाई. पण त्यांनी कधीही न चिडता जास्तच नम्रतेने गुरूंना हवे नको ते सर्व नीट पाहिले. त्यांनी एकही क्षण त्यांना सोडले नाही. कोठेही यात्रेला, देवदर्शनाला, साधनेला म्हणून त्यांनी स्वतःसाठी वेळ दिला नाही. गुरुसेवेशिवाय त्यांना इतर जीवनच राहिले नाही. त्यांचा सेवाधर्म पाहून विश्वनाथ शंकर प्रसन्न झाले. संदीपकांसमोर ते प्रकट झाले व म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे. जो इष्ट असेल तो वर मागा. त्यावर संदीपक गुरूंना म्हणाले, महाराज, शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत. तुम्हाला बरे करावे असं मी वर मागू का? गुरु म्हणाले, नाही, मुळीच नाही. माझ्या व्याधीच्या निमित्ताने तुम्ही ईश्वराला प्रार्थना करू नका. संदीपक शिवाला म्हणाले, मला माझ्यासाठी तर काहीच वरदान नको आहे. गुरूंनाही नको आहे. शिवांना आश्चर्य वाटले. ते कैलासावर परत गेले. त्यांनी देवांना बोलावले व हा वृत्तांत सांगितला. विष्णूंनी अधिक चौकशी केली व ते स्वतः त्या गुरुशिष्यांचे दर्शन घेण्यासाठी काशी येथे आले. त्यावेळी संदीपक करीत असलेली गुरुसेवा पाहून विष्णू मनाशी म्हणाले, शंकरांनी वर्णन केले त्यापेक्षा हे जास्तच अद्भुत आहे. त्यांनी प्रसन्न होऊन संदीपकांस दर्शन दिले व वरदान माग म्हणून म्हटले. गुरुभक्तीत मग्न झालेल्या संदीपकांनी गुरुभक्तीचा महिमाच त्यांना सांगितला आणि म्हटले, तुम्ही जो वर द्याल त्यापेक्षा गुरु प्रसन्न होणेच जास्त महत्त्वाचे वाटते. जर वर देणार असाल तर माझी गुरुभक्ती व गुरुसेवा अधिक दृढ व्हावी असा वर द्या. हजारो वर्ष तुमची उपासना करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही प्रसन्न होत नाही आणि माझी अशी काय भक्ती पाहिलीत की मला वर देता? अर्थात गुरुसेवा सर्व उपासनेपेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, खरे आहे, जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो पर्यायानेच आमचीच भक्ती करतो. सर्व वेदशास्त्रांचे हेच सार आहे. मी ब्रह्मा व शंकर यांनी दिलेल्या इतर वरदानांपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. तीच दृढ होईल असा मी तुम्हाला वर देतो. असे म्हणून विष्णू अंतर्धान पावले. गुरूंनी त्यांना नंतर विचारले, काय रे, काय वर दिला तुला विष्णूंनी? संदीपक म्हणाले, मी म्हणालो, जर वर देणारच असाल तर गुरुभक्ती दृढ व्हावी असा वर द्या. गुरु म्हणाले, धन्य आहात संदीपका, धन्य आहात. तुम्ही काशीत चिरकाल निवास कराल. तुमच्या विचारसिद्धीने नवनिधी प्राप्त होतील. जे तुमचे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व वैभवाने युक्त होतील. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. असे ते म्हणत आहेत. तोच त्यांच्या शरीराची सर्व व्याधी नाहीशी होऊन ते पूर्वीसारखेच दिव्यदेही झाले आणि संदीपकांसह ते काशीतच नंतर राहिले. सूत म्हणाले, ब्रह्मदेवांनी गुरुमहिमा सांगताना ही कथा कलियुगाला सांगितली. सिद्धयोगी नामधारकांना ही गोष्ट सांगून म्हणाले, ज्याची गुरुभक्ती शुद्ध व दृढ असेल त्यावर भगवान शंकर नेहमीच प्रसन्न होतील. दुसरा अध्याय समाप्त.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.